एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये. तर आपण न्यूमेरिकलला स्टार्ट केलेली आहे. खूप छान छान न्यूमेरिकल आपण काल पाहिले. एका तासामध्ये किंवा 50 ते 60 मिनिटांमध्ये आपण 13 पर्यंत न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते. थोडी स्पीड आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ज्या मुलांना थोडंसं फास्ट सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस आहे त्यांना हेल्प होईल, आणि जे मुलं स्लो सॉल्व्ह करतात त्यांना हेही समजेल की एखादा न्यूमेरिकल थोडं फास्ट सॉल्व्ह करायचं असेल तर काय ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने ऑल डायरेक्शनने मी स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करेन. कॅल्क्युलेशन असो, फॉर्म्युला युजिंग वाला मेथड असो, किंवा तुम्हाला क्वेश्चन रीडिंग असेल, या सर्व गोष्टींवरती आपण काम करणार आहोत. असं नाही की कोणत्या तरी एकाच पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण स्ट्रॉंग बनून, नाही नाही नाही, ऑल डायरेक्शन ऑल राउंडर बनवायचं आहे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. तर विदाउट वेस्टिंग द टाइम लेट्स गो टू द नेक्स्ट न्यूमेरिकल. जसे की मी तुम्हाला बोललो की एकतर न्यूमेरिकल इथं वरी दिसेल, ठीक आहे, किंवा खाली दाखवायला असेल, बरोबर, जिथं सुटेबल असेल तिथं, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. मी रीड करत असताना तुम्हाला इथं न्यूमेरिकल दिसेल आणि तुम्हीही रीड करू शकता, किंवा तुम्ही पॉज करून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जर सॉल्व्ह केलं, तुम्हाला आन्सर जर वाटत असेल की हा करेक्ट आहे, आपण काहीच मिस्टेक नाही केली, तर थोडंसं पुढे फॉरवर्ड करायचं, आन्सर चेक करायचं आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करायचं. चला तर जाऊया आपण क्वेश्चन नंबर 14 कडे. 13 पर्यंत आपले झाले होते. काय म्हणते बघा, ए फिजिकल क्वांटिटी, ओके, ए फिजिकल क्वांटिटी x डिपेंड्स ऑन y and z as follows. म्हणजे x is equal to इक्वेशन दिलेले आपल्याला ay plus b tan cz, tan cz. ओके फाइन. where a b c are constant, which of the following do not have the same dimension? Which of the following do not have the same dimension? बघ ऑप्शन मध्ये काय काय दिलंय, x b c z minus y b by a x a. ठीक, काही असो, काही टेन्शन नका घेऊ. इक्वेशन दिलंय तर सर्वात पहिला ऍडिशन कडे जा. कोणाकोणाची ऍडिशन करताय, तर ay प्लस b tan cz. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी टर्मिनॉलॉजी आहे किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, हे असतं डायमेन्शन लेस. काय असतं हे? डायमेन्शन लेस. त्याच्या ब्रॅकेट मध्ये जी क्वांटिटी आहे ती डायमेन्शन लेस असते. युनिट लेस म्हणता येत नाही, कारण ही क्वांटिटी ला युनिट येणार काय, जे अँगलचे युनिट आहे ते येणार. सर मग मी असं म्हणू शकतो का, CZ इज इक्वल टू डायमेन्शन लेस? एस बॉस म्हणू शकता. चला घेतलं सर्वात पहिलं त्याला, CZ इज इक्वल टू m0 l0 t0. तर c इज इक्वल टू काय येणार, 1/z, म्हणजे z पॉवर -1. हे भेटलं आपल्याला सर्वात पहिलं रिलेशन. ओके फाइन. मग आता मला ऍडिशन कोणाची करताय, ay प्लस b. हे तर डायमेन्शन लेसच आहे. ay प्लस b केल्यानंतर काय भेटतं तुम्हाला, x भेटतं. याचा अर्थ काय होतो? सर विचार करू द्या, ऍडिशन आपण कोणाचं करतो, सेम युनिटचं करतो. याचा अर्थ युनिट वाइज ay इज इक्वल टू b इज इक्वल टू x येणार. सर कसं पण न्यूमेरिकली येणार का? नाही सर, युनिट वाइज. जे क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट वापरत आहेत की डायमेन्शनली करेक्ट आहे का न्यूमेरिकली करेक्ट आहे, हे सेम स्टेटमेंट आपण थेरोटिकल कन्सेप्ट शिकवताना यूज केलेले. ay इज इक्वल टू b इज इक्वल टू x हे युनिट वाइज सेम आहे. आता बघा ऑप्शन कडे जा. काय म्हणते पहिलं ऑप्शन, x आणि b चं युनिट सेम आहे का? हो आहे, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन c and z मायनस सेम आहे, काही अडचण नाही. त्यानंतर नेक्स्ट y इज इक्वल टू b बाय a येईल का? y इज इक्वल टू b बाय a येऊ शकतं, काही अडचण नाही, कारण ay इज इक्वल टू b आहे, तर y इज इक्वल टू b बाय a 100% येऊ शकतं. लास्ट राहिलं कोणतं ऑप्शन, x इज इक्वल टू a आहे का? x इज इक्वल टू a बिलकुल नाही. y इज इक्वल टू x आहे, x इज इक्वल टू a नाही, ay इज इक्वल टू x आहे. तर आपलं फोर्थ ऑप्शन जे आहे ते झालं रॉंग. अशा प्रकारे छान क्वेश्चन संपला. पॉज करा, घ्या लिहून.
जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 15 थोडासा मोठा दिसतोय बरं का, बघू ट्राय करू. क्वेश्चन थोडासा लेंदी मोठा असेल तरच तर खरी मजा आहे. काय म्हणतोय क्वेश्चन? द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ बॉडी इज फाउंड बाय वेइंग इट. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी एखाद्या बॉडीची फाइंड आउट करण्यासाठी त्याला सुरुवातीला त्याचं वजन, त्याचं मास मेजर केलं. कुठं? तर एअर मध्ये. ठीक आहे, वेट म्हणू शकता. मास किंवा वेट मेजर केलं इन एअर अँड देन इन वॉटर. इफ द वेट ऑफ द बॉडी इन एअर, म्हणजे एअर मध्ये जे वेट आहे ते आहे W1. किती दिलेले? 8.00 प्लस और मायनस 0.05 न्यूटन. ओके, म्हणजे वेट दिलेले. त्यानंतर नेक्स्ट, अँड द वेट इन द वॉटर. वॉटर मध्ये त्याचं वेट किती आहे? तर ते आहे W2 is equal to 6.00 प्लस और मायनस 0.05 न्यूटन. म्हणजे सेम इन्स्ट्रुमेंट वापरले बरं का. मेजरमेंट करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट सेम आहे, कारण त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट म्हणजेच डेल्टा W1 डेल्टा W2 असतो. एक हिंट, एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगितली. ओके, देन रिलेटिव्ह डेन्सिटी रो R is equal to फॉर्म्युला दिलेला आहे W1 divided by W1 minus W2. ओके फाइन. काय विचारलं? विथ मॅक्सिमम परमिसिबल एरर. म्हणजे एरर सोबत आन्सर का? काही अडचण नाही. आपल्याला काय लोड आहे? तू सांगा बरं. रो आर ची सर्वात पहिले व्हॅल्यू फाइंड आउट करा. 8 डिवाइडेड बाय 8 मायनस 6. 8 मायनस 6 किती? 2. म्हणजे आन्सर येणार 4.00. आर ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 4.00. आता ऑप्शन मध्ये जर बघितलं तुम्ही तर चारही ऑप्शन मध्ये 4.00 आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स त्या व्हॅल्यूला नाहीये. ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करून सॉल्व करण्याला बिलकुल नाहीये. तर तुमचं या क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू कशाला आहे? तर एररला, पर्सेंटेज एररला. मग पर्सेंटेज एरर कसा कॅल्क्युलेट करायचं? समजा ही एक व्हॅल्यू आहे ए, हिला लिहितात कसं? याची मीन व्हॅल्यू प्लस और मायनस डेल्टा मीन व्हॅल्यू, किंवा कधी कधी मीन व्हॅल्यू लिहितात आणि इथं पर्सेंटेज एरर लिहितात. तसंच या क्वेश्चन मध्ये आपल्याला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सर कसं काढणार? याच्यामध्ये तर डिव्हिजन आहे, सबट्रॅक्शन आहे. कसं करायचं सर? सिंपल लॉजिक आहे एकदम. या केस मध्ये वरच्या व्हॅल्यूला जशास तसं ठेवा, खालच्या व्हॅल्यूला x म्हणा. आपला डेल्टा रो r डिवाइडेड बाय रो आर इंटू 100 म्हणजे पर्सेंटेज एरर काढायचंय म्हणून घेतलं. तर डेल्टा रो आर बाय रो आर इंटू 100 इज इक्वल टू काय येणार? तर सर्वात पहिलं डेल्टा W1 बाय W1 इंटू 100 प्लस येणार डेल्टा एक्स. प्लसच का बरं? कारण मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तर आपण रिलेटिव्ह एररला ऍड करतो. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर मीन ऍब्सोल्यूट एररला आपण ऍड करतो. ऍडच करतो, सबट्रॅक्ट करत नाही. मग पलीकडे इक्वेशन काय येणार सांगा पाहू तुम्ही? डेल्टा x1 बाय किंवा डेल्टा x बाय x येणार. x कोण आहे? W1 मायनस W2. तर वरती तुम्हाला डेल्टा W1 प्लस डेल्टा W2 करावं लागेल आणि डिवाइडेड बाय मध्ये W1 मायनस W2 इंटू 100. तुम्ही म्हणता सर इथं प्लस केलं, तुम्ही इथं मायनस केलं. ही x ची व्हॅल्यू आहे, इथं डेल्टा x ची व्हॅल्यू आहे. म्हणजे एरर इन x. आता W1 मध्ये एरर आहे, W2 मध्ये एरर आहे. मग सबट्रॅक्शन केल्यानंतर एरर सबट्रॅक्ट होत नाही, एरर ओन्ली ऍड होतो. व्हॅल्यू पुट करा, एकदम सिंपल लॉजिक आहे. डेल्टा W1 किती आहे? 0.05 इंटू 100. 0.05 इंटू 100 काय ते 5 डिवाइड बाय W1 ची व्हॅल्यू आहे 8 प्लस डेल्टा W1 0.05 डेल्टा W2 0.05 म्हणजे किती आलं? 0.05 होतं. तर 0.1 आलं इंटू जर 100 केलं तर ती व्हॅल्यू 10 बनेल. डिवाइड बाय W1 मायनस W2. 8 मायनस 6 किती येतं रे बाबा? 2 येतं. ठीक आहे. छोट्या छोट्या मिस्टेक होत राहतात लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये किंवा आपल्या माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करत असताना छोट्या छोट्या मिस्टेक होत राहतात. ठीक आहे. तर हे आलं कॅल्क्युलेशन. 2 पंचे 10 म्हणजे 5 आलं. इथं सॉल्व्ह करू. 8
0.50 झालं. 8 8 6 जा 48 8 48 ठीक आहे, म्हणजे 0.6 झालं राऊंड अप मध्ये. इथं आलं 5% हा, तर फायनल आन्सर आलं 5.6%. ऑप्शन मध्ये आहे का असं? ऑप्शन मध्ये आहे का असं? आहे. 5.62% आहे. म्हणजे रो आर इज इक्वल टू लिहिणार कसं? 4.00 म्हणजे त्याची ही मीन व्हॅल्यू प्लस और मायनस पर्सेंटेज एरर 5.6%. ठीक आहे. मे बी थोडा टाइम लागला असेल क्वेश्चनला, किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की लेंदी आहे, पण एकदा जर समजलं की मेथड काय आहे नंतर अडचणी येत नाही. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या पॉइंट कडे. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला यापेक्षा जर कोणती सिंपल मेथड असेल तर तुम्ही ती मला सांगू शकता. असं नाहीये की मीच परफेक्ट राहील, काही केसेस मध्ये तुम्हाला पण काही शॉर्टकट माहित असतात. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे किती? तर 16. तुम्हाला बोललेलोच आहे, एका सिक्वेन्स मध्ये जाणार आपण. काय म्हणते? फोर्स F इज गिवन इन टर्म्स ऑफ टाइम अँड डिस्टन्स. म्हणजे T आहे टाइम, X आहे डिस्टन्स. हे इन्फॉर्मेशन महत्वाची असते, म्हणजे आपल्याला त्या इक्वेशन मध्ये कोणाचे युनिट काय आहे हे समजायला हेल्प होते. ठीक आहे. बाय F म्हणजे F म्हणजे कोण आहे? फोर्स आहे. तर फोर्सचं इक्वेशन काय बघा? A साइन ब्रॅकेट मध्ये CT ओके प्लस B कॉस ब्रॅकेट मध्ये DT dx ओके dx. तुम्ही पाहू शकता क्वेश्चन मध्ये, पाहू शकता की F चे एक इक्वेशन दिलेले आहे. F कोण आहे? तर F आहे फोर्स आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. मला सांगा साइन वाली ही जी टर्म आहे ती कशी राहणार सांगा बरं? सर डायमेन्शनलेस. कॉस वाली टर्म सर साइन वाली डायमेन्शनलेस असते, कॉस वाली पण डायमेन्शनलेस. m0 l0 t0. cos 30 ची व्हॅल्यू काय ते सांगा बरं? √3/2. युनिट वापरता का त्याच्या समोर काही? डिग्री, रेडियन, सेकंड, मिनिट काहीच नाही, बिलकुल नाही. म्हणजे याचा अर्थ डायमेन्शनलेस आहे. ओके, मग आधी याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. साइनच्या ब्रॅकेट मध्ये जो असतो तो पण काय असतो? डायमेन्शनलेस. युनिटलेस म्हणत नाही मी, म्हणजे c इज इक्वल टू काय येणार? 1/t. तसंच सेम कॉसच्या ब्रॅकेट मध्ये कोण आहे? dx. dx काय राहणार? डायमेन्शनलेस. म्हणजे d इज इक्वल टू काय आलं? 1/x. ओके फाइन. आता हा टर्म डायमेन्शनलेस आहे, हा टर्म डायमेन्शनलेस आहे, म्हणजे फोर्स इज इक्वल टू राहिलंच काय? फोर्स इज इक्वल टू राहिलं a प्लस b. फोर्स इज इक्वल टू a प्लस b युनिट वाईज. तर इथं a इथं b, म्हणजे याचा अर्थ a आणि b चं ऍडिशन केल्यावर काय भेटतंय? फोर्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला? युनिट वाईज जर बघायला गेलं तर या दोघांचे युनिट सेम असायला पाहिजे ऍज दॅट ऑफ फोर्स. म्हणजे काय इक्वेशन येणार? तर F इज इक्वल टू a इज इक्वल टू b हे इक्वेशन येणार. हे आपलं एनालिसिस झालं दिलेल्या इक्वेशन वरून. आता विचारते काय ते पाहू. ठीक आहे, प्रश्न काय त्याच्यामध्ये? देन द डायमेन्शन ऑफ a बाय b. a आणि b चं डायमेन्शन काय राहणार? सेम एज दॅट ऑफ फोर्स. तुम्ही काय करणार मग? a बाय b जर म्हणलं तर a साठी काय ठेवणार? f. b साठी काय ठेवणार? f. कॅन्सल, डायमेन्शनलेस. ओके, नेक्स्ट विचारले का? ऍड c बाय d. c पण दिसतोय तुम्हाला, d पण दिसतोय. तुम्ही c बाय d केलं तर c साठी काय ठेवलं तुम्ही? 1/t. d साठी काय ठेवलं? 1/x. सांगा बरं कोण कुठे जातंय? x कुठे जाईल? न्यूमरेटरला. t कुठे येणार? डिनॉमिनेटरला. म्हणजे इक्वेशन येणार x बाय t. x म्हणजे डिस्टन्स, t म्हणजे टाइम, तर युनिट आलं मीटर पर सेकंड. डायमेन्शनल फॉर्म्युला आला L1t - 1. क्वेश्चन छान आहे, शिकण्यासारखा आहे. असं नाही की हा क्वेश्चन एक्झामला येईल का नाही. ठीक आहे, हा विचार नका करू. प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रॅक्टिस तुम्ही केली तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतो. या टाइपचे क्वेश्चन थोडेसे आणखीन बेटर तुम्हाला कन्सेप्टला फिनिशिंग टच देतात. मी परत हा शब्द वापरतो, कन्सेप्टला फिनिशिंग टच देतात. म्हणजे काय? तर ओनली थिअरी केल्यामुळं तुमचा कन्सेप्ट कधी स्ट्रॉंग बनत नाही. तुम्हाला त्यासोबत न्यूमेरिकल एकदम छान छान न्यूमेरिकल सॉल्व्ह करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17 काय म्हणते बघा? द रिलेशन y इज इक्वल टू
द रिलेशन y इज इक्वल टू r साइन ब्रॅकेट मध्ये दिलंय ओमेगा टी मायनस kx. क्वेश्चन वाचला की जसं मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो तसं तुम्ही नाही करायचं. तुम्ही काय करायचं, क्वेश्चन कंप्लीट वाचायचा, ऑप्शन बघायचे आणि त्यानंतर परत अनालिसिसला चालू करायचं. नाहीतर मला कसं, मला माहित आहे क्वेश्चन, ठीक आहे, किंवा मी याच्या आधी सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन, तर थोडीफार हिंट मला माहित आहे, त्यामुळे मी डायरेक्ट क्वेश्चन हाफ जरी रीड केला तर मी पुढे सोल्युशनला जातो. तसं तुम्ही करायचं नाही. मग काय म्हणतंय बघा, देन द डायमेन्शन ऑफ ओमेगा बाय के. ओमेगा कोण असतं, तर ओमेगा असतो अँगुलर व्हेलॉसिटी. आता इथे के कोण आहे आपल्याला माहित नाही. मग आता विचार करा, ओमेगा बाय के चा आपल्याला डायमेन्शन विचारलंय. तुम्हाला आठवतंय, तुम्हाला डबल सांगत आहे मी, साइन वाली टोटल टर्म काय राहील, डायमेन्शन लेस. ठीक आहे, त्याच्या ब्रॅकेट मधली टोटल टर्म काय राहील सर, ती पण डायमेन्शन लेस. युनिटलेस म्हणू नका, डायमेन्शन लेस तुम्ही म्हणू शकता. मग आता मला सांगा, ओमेगा टी आणि के एक्स यांचं सबट्रॅक्शन करताय आणि तुम्हाला आन्सर काय भेटते, डायमेन्शन लेस. म्हणजे युनिट वाईज किंवा डायमेन्शन वाईज तुम्ही असं म्हणू शकता की ओमेगा टी इज इक्वल टू के एक्स इज इक्वल टू m0 l0 t0. म्हणजे हा पण डायमेन्शनलेस, हा पण डायमेन्शनलेस. दोन डायमेन्शनला सबट्रॅक्ट केल्यावर काय भेटेल, डायमेन्शनलेस. ठीक आहे, समजतंय ना. आता बघा, आपल्याला विचारले का ओमेगा बाय के, तर ओमेगा बाय के ला अलीकडे बोलवलं इज इक्वल टू एक्स बाय टी. एक्स डिस्टन्स, टी टाइम. तर तुम्ही पुट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. हे झालं मीटर पर सेकंड. डायमेन्शनल फॉर्म्युला येणार L1 t मायनस 1. ठीक आहे, बघा किती स्टेप लागल्या, 2 ते 3 स्टेप हार्डली. पण जेव्हा आपल्याला ही वाली टर्म माहित असते की याला कसं सॉल्व्ह करायचे. आता इथं असाही प्रश्न विचारू शकतो, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ आर. ठीक आहे, तर आर चा डायमेन्शनल फॉर्म्युला जे y चा असेल युनिट तेच आर चं, कारण हे तर डायमेन्शन लेस आहे. मग एक प्रश्न आहे सर, तुम्हाला कसं समजलं की इथं x डिस्टन्स आहे आणि t टाइम आहे, कारण हे इक्वेशन याच्या आधी वेव्हज वाल्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं असते. ठीक आहे, किंवा आपण वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये याचा डबल वापर केलेला आहे. कारण बघा ना, y डिस्प्लेसमेंट आहे, r एम्प्लिट्यूड आहे, ओमेगा अँगुलर व्हेलॉसिटी, t टाइम आहे, k आपण जनरली जो वापरतो स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणून k वापरतो. x कोण आहे, तर x आहे समजा डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पण आता इथे k काय म्हणून वापरलेला आहे, x काय म्हणून वापरलेला आहे, ओमेगा काय, t काय, r काय, y काय, हे जनरली आपल्याला दिलेलं असतं. परंतु या क्वेश्चन मध्ये त्यांनी तसं तेवढं जास्त मेन्शन केलं नाही. परंतु गरज नाही, ओमेगा कोण आहे, के कोण आहे आपल्याला माहित नाही. जरी मी म्हणलं अँगुलर व्हेलॉसिटी, जरी मी म्हणलं की के जनरली आपण स्प्रिंग कॉन्स्टंट वापरतो, परंतु इथं वापरलं नसेल तर काय, बरोबर आहे, कारण इथं जर kx केलंय तर k इज इक्वल टू 1/x आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट येणारच नाही लॉजिक. ठीक, त्यामुळे मी म्हणलं की प्रॉपरली ऑब्झर्वेशन करून जसं दिले तसं सॉल्व्ह करत पुढे मूव्ह करत जाणे. ठीक आहे, चल, तर हा क्वेश्चन झालेला आहे, आन्सर ही भेटलं. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 आपलं डिस्कशन झालं. क्वेश्चन नंबर 18 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 18 पाहत चला सर्वजण. काय म्हणतात बघा, गिवन दॅट y इज इक्वल टू, बघा परत तसंच इक्वेशन आलं, y इज इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये साइन ओमेगा टी, ओके, प्लस bt प्लस, ओके फाइन, प्लस b, ओके कुठे ct स्क्वेअर cos ओमेगा टी. चांगलं मोठे इक्वेशन दिलेलं आहे. ठीक, ठीक आहे, वेर म्हणजे वगैरे काही दिलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे जसं की मी बोलणार होतो की ए कोण आहे, ओमेगा कोण आहे, टी कोण आहे हे सांगतील, परंतु त्यांनी सांगितलं नाही, जसं याच्या आधीच्या क्वेश्चनला त्यांनी केलं. द युनिट ऑफ ABC इज सेम ॲज दॅट ऑफ, म्हणजे ABC चं युनिट काय आहे. आता एकदम सिंपल लॉजिक बघा, काय केलंय, मी दरवेळेस हेच सांगतो, ऍडिशन केलंय. अहो काय केलंय, ऍडिशन केलंय. मग ऍडिशन करतो कोणाचं, ज्यांचं युनिट सेम असतं किंवा ज्यांचं डायमेन्शन सेम असतं.
मग प्रश्न काय येतो, हा कार्यकर्ता कोण आहे, तर हा आहे डायमेन्शनलेस. ठीक आहे, तसंच हा पण कोण आहे, डायमेन्शनलेस. म्हणजे याला घेण्यात काही अर्थ नाही पुढच्या स्टेपला. मग मी हेच इक्वेशन कसं लिहिणार बघा, तर y इज इक्वल टू a प्लस bt प्लस ct स्क्वेअर. आता ज्यांचं ऍडिशन करता त्यांचं युनिट काय असतं, तर सर युनिट त्यांचं सेम असतं. युनिट वाईज ते काय असतात, तर सेम असतात. ठीक आहे, मग काय, तर y इज इक्वल टू a इज इक्वल टू bt इज इक्वल टू ct स्क्वेअर. सरळ सरळ जर लॉजिक लावलं तर y इज इक्वल टू तुम्हाला भेटलं a, नेक्स्ट y इज इक्वल टू तुम्हाला भेटलं bt, नेक्स्ट y इज इक्वल टू तुम्हाला भेटलं ct स्क्वेअर. ठीक आहे, याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला b इज इक्वल टू भेटेल y बाय t. सर तुम्ही b का बरं कॅल्क्युलेट केलं, आपल्याला a b c बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आणि इथं c इज इक्वल टू काय भेटणार, y बाय t स्क्वेअर. त्यांनी आपल्याला विचारले a b c या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला फायनल आन्सर काय भेटेल, a ची व्हॅल्यू y, b ची व्हॅल्यू y बाय t, c ची व्हॅल्यू y बाय t स्क्वेअर. सांगा बरं काय आलं, तर y क्यूब बाय t क्यूब, तर y बाय t चा होल क्यूब. हे बघा आपला आन्सर झालं. बघा पॉज करा, बघा तुम्ही कशा प्रकारे आपण क्वेश्चनला अनालिसिस केलं आहे. आता बघा क्वेश्चन सॉल्व्ह करताना ना थोडी ताकद जास्त लागते. ठीक आहे, मी ऑब्झर्व करतोय, मी स्वतःलाच ऑब्झर्व करतोय. जसं की मी तुम्हाला आधी बोललो की मी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करत करत पुढे मूव्ह करत आहे. जसे की छोटी मोठी कधी माझ्याकडून मिस्टेक झाली, बरोबर, तर तुम्ही मला सांगत जा, तुम्ही मेन्शन करत जा की सर हे चुकलं. मग काही अडचण नाही, चुका होतात. ठीक आहे, कधी कधी एखादी गोष्ट बोलता बोलता फ्लो मध्ये डोक्यामध्ये एक विचार चालू असतो आणि आन्सर एक निघतं, त्यामुळे तेवढा लोड घ्यायचा नाही. क्वेश्चन नंबर 19 कडे जाऊ. काय म्हणते बघा क्वेश्चन नंबर 19, द फ्रिक्वेन्सी n. लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला डायमेन्शन किंवा युनिट आठवत नसेल. कोणते मुलं जे 11th वाले आहेत, ठीक आहे, 12th किंवा रिपीट करणाऱ्या मुलांना सर्व क्वांटिटीचे युनिट डायमेन्शन माहित असतात. ठीक आहे, मग आता ज्यांना माहित नाही त्यांनी थोडंसं विचार करायचं की फ्रिक्वेन्सी कोण आहे. म्हटलं तर इंटरनेटवर सर्च करा किंवा एखादं बुक मध्ये ओपन करा. कोणतं बुक, कोणतेही तुमच्याकडे जे बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही युनिट अँड डायमेन्शन ओपन करा, त्याच्यात फ्रिक्वेन्सी बघा. फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं 1/सेकंड. हर्ट्स असतं, रोटेशन पर मिनिट आरपीएम, आरपीएस, तर आपण एसआय युनिट घेतलं 1/सेकंड. नेक्स्ट काय म्हणलंय त्यांनी, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज गिवन ॲज. म्हणजे एक स्ट्रिंग आहे ती व्हायब्रेट करते आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीला आपण n म्हणलं. एवढंच म्हणतोय, टेन्शन नका घेऊ की तो कोण आहे, कोण व्हायब्रेट करते, का व्हायब्रेट करते, कशामुळे व्हायब्रेट करते. बिलकुल लोड घ्यायची गरज नाही. त्याचं इक्वेशन दिले आपल्याला, n इज इक्वल टू 1/2l. छान आहे बरं का क्वेश्चन, अंडर रूट t बाय m. आता आपल्याला बघितल्यावर काय वाटेल, n तर फ्रिक्वेन्सी, l लेंथ असेल, m मास असेल, t टाइम असेल. असं दर वेळेस नाही होत. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये x ला मी डिस्टन्स म्हणलं, t ला मी टाइम म्हणलं, तसं दर वेळेस नाही होत. मग अशा केस मध्ये क्वेश्चन मध्ये स्वतः सांगतात ते की कोण काय आहे. तर बघा पुढे, वेर t इज अ टेन्शन. ओके, t इज अ टेन्शन, टाइम नाही येतो. टेन्शन म्हणजे काय, फोर्स आहे. तर फोर्स युनिट काय ना, न्यूटन. न्यूटनला लिहितो आपण कसं, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट l इज अ लेंथ. ओके, जे मी बोललो ते आहे. चला, काहीतरी आपलं बरोबर आलं, म्हणजे थोडं तरी आपलं अनालिसिस करेक्ट आलं. नेक्स्ट काय म्हणते, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे लेंथच्या, स्ट्रिंगच्या लेंथ बद्दल वगैरे बोलले. नंतर देन द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ m, ज्याला मी मास म्हणत होतो तोच अननोन आहे, आपल्याला माहित नाहीये. मी काय करतो, सुरुवातीपासून त्याला ना m1 लिहितो, जेणेकरून ना, कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा युनिट जेव्हा आपण पुट करतो तेव्हा टेन्शन मध्ये केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर मीटर येते, लेंथ मध्ये मीटर येते. हा m आणि हा m सेम दिसून कॅन्सल करून जर टाकलं मी, विषय संपला.
खेळ तिथंच संपला. ठीक आहे, मग चला फ्रिक्वेन्सीचे युनिट पुट करा. 1/सेकंद इज इक्वल टू 1/2L. 2 ला युनिट आहे का? नाही. L ला काय आलं? मीटर. अंडर रूट मध्ये टेन्शनच्या जागी आपण ठेवलं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हा m1 जशास तसा. बोथ साइड स्क्वेअर केले. m ला आधी या साइडला पाठवलं, बोथ साइड स्क्वेअर केले. काय आलं? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर m1. सेकंड स्क्वेअर कॅन्सल. 1 मीटर कॅन्सल. m1 इकडे आला, m खालच्या साइडला आला, तर m1 इज इक्वल टू आपलं युनिट आलं केजी पर मीटर. डायमेन्शनल फॉर्म्युला जर बनवला तर तो भेटेल m1 L - 1. ठीक आहे, आता जस्ट ऍडिशनल पार्ट म्हणून एक्सप्लेन करतो. केजी पर मीटर म्हणजे मास बाय लेंथ ला आपण म्हणत असतो लिनियर मास डेन्सिटी. काय म्हणत असतो? लिनियर मास डेन्सिटी. 3 टाइपच्या डेन्सिटी असतात. कोणत्या? लिनियर मास डेन्सिटी, एरियल मास डेन्सिटी किंवा सरफेस मास डेन्सिटी म्हणतात. आणि लास्ट व्हॉल्यूम मास डेन्सिटी किंवा व्हॉल्यूमेट्रिक मास डेन्सिटी. अशा 3 डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास बाय लेंथ, सरफेस मास डेन्सिटीचा असतो मास बाय एरिया आणि व्हॉल्यूमेट्रिक मास डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास बाय व्हॉल्यूम. जसे यूज असेल, जशी गरज असेल त्या पद्धतीने आपण फॉर्म्युला वापरतो किंवा त्याचा यूज करतो. तर ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मॅच करत आहे का आपलं? हो सर, m1 L - 1 मॅच केलं. ठीक. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय म्हणतोय बघा. सिंपल क्वेश्चन आहे, टफ आहे, माहित नाही, ट्राय करू, सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 20 कडे जाऊ आपण. इफ फ्रिक्वेन्सी, बघा फ्रिक्वेन्सीसाठी आता सिंबल काय दिला? f दिला, स्मॉल f. ठीक. युनिट काय? तर 1/सेकंड लिहायचं असेल. नंतर नेक्स्ट वेलोसिटी v, त्याचं युनिट मीटर पर सेकंड. ओके. अँड डेन्सिटी d, तर डेन्सिटी कॅपिटल D वापरले. डेन्सिटीचं युनिट येतं केजी पर मीटर क्यूब. सर इथं तुम्ही डेन्सिटी म्हणल्या डायरेक्ट मास बाय व्हॉल्यूम का घेतलं? कारण नॉर्मली जर डेन्सिटी म्हणलं, लिनियर मास किंवा सरफेस मास न म्हणता ओनली डेन्सिटी जर बोललं, काय म्हणलं? ओनली डेन्सिटी जर बोललं तर त्याला डायरेक्ट व्हॉल्यूम वाली डेन्सिटी घ्यायचं. ठीक आहे, खूप मोठं नाव आहे ना हो. व्हॉल्यूमेट्रिक मास डेन्सिटी म्हणण्यापेक्षा डेन्सिटी म्हणतात. पण बाकीच्या डेन्सिटीला जसं इथं होतं लिनियर मास डेन्सिटी, त्याला ओनली डेन्सिटी म्हणून कधीच बोलणार नाही. ओके. हे तिघांना दिले इन्फॉर्मेशन. आर कन्सिडर्ड ऍज अ फंडामेंटल युनिट. यांना काय अज्युम करा म्हणतोय? तर फंडामेंटल युनिट. ओके. जसे की आपल्याकडे आता सध्या फंडामेंटल युनिट किती आहे? तर 7. कोणते? मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी यांचे युनिट कोण? मासचा केजी, लेंथचा मीटर, टाइमचा सेकंद, टेम्परेचरचा केल्विन, करंटचा एंपियर, अमाउंट ऑफ सबस्टन्सचा मोल, ल्युमिनस इंटेन्सिटीचा कॅन्डेला. पण अशा केस मध्ये, या क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी, वेलोसिटी आणि डेन्सिटी या तिघांना फंडामेंटल युनिट अज्युम करा बोललं. ओके. द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मोमेंटम विल बी. आता फाइंड आउट करायचे आपल्याला. काय फाइंड आउट करायचे? डायमेन्शनल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ FVD. पण कोणाचा? तर लिनियर मोमेंटमचा. आता लिनियर मोमेंटमला ओनली मोमेंटम पण लिहितात बरं का. तर लिनियर मोमेंटमचा युनिट आधी काय, त्याचं सिंबल काय, त्याच्याकडे जाऊ. P = आपण फॉर्म्युला बनवतो त्याचा काय असतो? मास इनटू वेलोसिटी. ओके सर, समजायला थोडं. मास साठी युनिट काय वापरता तुम्ही? केजी. वेलोसिटी साठी मीटर पर सेकंड. आता बघा मी लॉजिक कसं लावतो. जनरली याला सॉल्व करायची मेथड काय आहे? तर P इज प्रपोर्शनल टू F टू द पॉवर A करा, V टू द पॉवर B करा आणि D टू द पॉवर C करा. यांचे डायमेन्शन पुट करा, त्यांना सॉल्व करा. डायमेन्शनल एनालिसिस न तुम्हाला ABC च्या व्हॅल्यू भेटतील, त्यानुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. पण मी अशा क्वेश्चनला कसं जातो बघा. सरळ एक युनिट वाला कन्सेप्ट आहे, बॅलन्स करायचे. P मध्ये कोण आहे? मास आहे, केजी आहे. या तिघांमध्ये केजी कोणाकडे आहे? डेन्सिटी कडे. म्हणजे सरळ माझ्या इक्वेशन मध्ये मी P = D चा पॉवर 1 घेणार.
तुम्ही म्हणता d चा पॉवर 1च का बरं? कारण d चा पॉवर जर मी 1 घेतला तर इथं या d च्या युनिट मध्ये kg चा पॉवर 1 राहील आणि मला मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये kg चा पॉवर 1 पाहिजे. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेप, मग मी ऑप्शन कडे जाणार. एक कोणती व्हॅल्यू भेटली मी ऑप्शन कडे जाणार. d चे पॉवर 1 किती आहे? तर d चे पॉवर टोटल किती? 3 1 आहे. 3 4 नाही 3 आहे. तर ओके, आता पण धर्मसंकट तसंच आहे, आणखीन सॉल्व्ह झालं नाही. आता बघा डिवाइडेड बाय कोण आहे? मीटर क्यूब. पण आपल्याला डिवाइडेड बाय मीटर क्यूब नाही पाहिजे, वरती मीटर पाहिजे. मग आता उरलेल्या दोघांपैकी मीटर कोणाकडे आहे? व्हेलॉसिटी कडे आहे. मग मी व्हेलॉसिटीचा पॉवर काय करू? व्हेलॉसिटीचा पॉवर 3 जर केला तर तिथे येणार मीटर क्यूब पर सेकंड क्यूब. मीटर क्यूब पर सेकंड क्यूब जर इथं ठेवलं म्हणजे याच्या शेजारी मीटर क्यूब पर सेकंड क्यूब, मीटर क्यूब कॅन्सल होईल. परंतु मला 1 मीटर पाहिजे म्हणून मी व्हेलॉसिटीचा पॉवर 4 केला. व्हेलॉसिटीचा पॉवर जसंही 4 केला मी परत ऑप्शन कडे गेलो, बघितलं एकच ऑप्शन मॅच आहे, एकच ऑप्शन मॅच आहे. आणि त्याच्यानंतर f चा पॉवर काय आला? -3. तुम्ही पुट करून बघा. d चं युनिट होतं kg पर मीटर क्यूब, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड, त्याचा पॉवर 4 केल्यामुळे मीटर पॉवर 4 सेकंड पॉवर 4 इनटू फ्रिक्वेन्सी 1/सेकंड. 1/सेकंडचा पॉवर -3 म्हणजे सेकंड गेला वरती, पलटी मायनस म्हणजे पलटी होते ना, मग सेकंडचा पॉवर किती आला? 3. बघा तुम्ही इथून 3 मीटर उडाले. ठीक आहे. इथून 3 सेकंद, इथून 3 सेकंद उडाले. ठीक आहे. हे 3 राहिला किती? 1. म्हणजे फायनल आन्सर बघा kg मीटर पर सेकंड. या मेथडने जाऊ शकता. यासाठी ना थोडस स्ट्रॉंग पाहिजे, मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. डिसिजन घेत असताना घाबरलं नाही पाहिजे. नंबर ऑफ न्यूमेरिकल खूप जास्त सॉल्व्ह केले की तुम्हाला 100% त्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. तर पॉज करा, सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून घ्या. झालं लिहून? ठीक आहे. आता जे लेक्चर आहे ते न्यूमेरिकल वाले, तर ते न्यूमेरिकल वाले लेक्चर मे बी मी जनरली 50 ते 60 मिनिट म्हणजे 1 आवरच्या आतमधलेच ठेवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला जास्त अडचण नाही येणार. आणि मी परत सांगतो, मी परत का बोलतो? कारण इथं शूट करत असताना मी एकटाच आहे. ठीक आहे. कोण आहे बोलण्यासाठी? तर कॅमेरा आहे बोलण्यासाठी. त्यामुळं मला कॅमेऱ्यालाच डबल सांगावं लागतं. तर काय सांगतोय मी की ज्यांना कोणाला थोडं फास्ट जायचे त्यांनी थोडेस स्पीड वाढवून बघा, जेणेकरून 1 तासाचा व्हिडिओ तुम्ही अर्धा तासात कंप्लीट करू शकता. थोडा जास्त लागतो कारण लिहून घ्यावं लागतं तुम्हाला. तर नेक्स्ट न्यूमेरिकल 21. ठीक आहे. चला काय म्हणते की द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल व्हॅरीज विथ द डिस्टन्स x. म्हणजे x कोण आहे? तर डिस्टन्स आहे. हे लिहित चालायचं, नंतर परत वाचायची गरज पडू नाही. तर u इज इक्वल टू त्यांनी इक्वेशन दिला आपल्याला ax टू द पॉवर हाफ. ओके फाइन. डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस b. मला थोडी अडचण जाते अशा केसेस मध्ये. वेअर a and b आर अ कॉन्स्टंट, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ a into b. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ a into b. आता आठवा, ज्या मुलांनी मी जेव्हा डायमेन्शनल एनालिसिस शिकवलं तेव्हा तुम्हाला होमवर्क म्हणून क्वेश्चन दिले होते बघा. फोर्स इज इक्वल टू at प्लस bt स्क्वेअर. त्यामध्ये तुम्हाला a b सेपरेट विचारलं, a बाय b विचारलं होतं, मी b बाय a विचारलं होतं, a into b विचारलं होतं. त्या मुलांना काहीच अडचण येणार नाही. म्हणजे थेरॉटिकली जेव्हा कंटेंट मी शिकवलाय ना तेव्हा मी खूप डिटेल मध्ये गेलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे रियल लेक्चर मध्ये ऑफलाईन मध्ये शिकवतात त्यापेक्षाही डिटेल मध्ये आपण त्या कंटेंटला स्टडी केलंय. पूर्ण युनिट्स अँड मेजरमेंटला 5 लेक्चर मध्ये वाइंड अप केलेले आपण थेरॉटिकली. ठीक आहे. तर a आणि b चं आपल्याला a into b चं डायमेन्शन काढायचे. सर्वात पहिलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कडे नका जाऊ, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे का बघा. कोणाचं ऍडिशन आहे? b आणि x स्क्वेअरचं. याचा अर्थ होतो युनिट वाईज, कसं? युनिट वाईज x स्क्वेअर इज इक्वल टू b. संपला मॅटर. नेक्स्ट u कोण आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. तर u इज इक्वल टू, आता इक्वेशन थोडं मी मॉडिफाय केलं, काय आलं? a x टू द पॉवर हाफ डिवाइडेड बाय, खाली ओनली x स्क्वेअर ठेवलं तरी चालते.
तुम्ही म्हणता कस काय, अरे एक्स स्क्वेअर, एक्स कोण आहे डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर म्हणजे युनिट काय येणार मीटर स्क्वेअर प्लस मीटर स्क्वेअरच राहणार आहे. म्हणजे इथं समजा 10 मीटर स्क्वेअर आहे, इथं 20 मीटर स्क्वेअर आहे, आन्सर काय येणार 30 मीटर स्क्वेअर, युनिट मीटर स्क्वेअरच राहणार. ठीक आहे सर. आता याला सॉल्व्ह करायचे. हा 2 जर वरती गेला तर हाफ मायनस 2 म्हणजे आन्सर काय येणार आपलं -3/2. बरोबर ना. हा 0.5 मायनस 2 तर आन्सर काय येणार -1.5 तर -3/2. तो इकडे आला डिनॉमिनेटरला, तिथून वरती गेला तर a इज इक्वल टू मला इक्वेशन भेटणार u into x to the power 3/2. बरं u चं युनिट जर पुट केलं मी तर त्याचं युनिट येतं kg, एनर्जी आहे ना, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इनटू x to the power 3/2 म्हणजे मीटर टू द पॉवर 3/2. जास्त काही कॅल्क्युलेशन करत बसत नाही मी, मला सरळ a into b करायचे तर b चं युनिट आलं मीटर स्क्वेअर. आता a into b करायचे तर a चं पण युनिट माहिती आहे मला, b चं पण युनिट माहित आहे. a चं आहे kg मीटर स्क्वेअर मीटर पॉवर 3/2 डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर इनटू b चं युनिट काय येतं तर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. बस फायनल कंडिशन सॉल्व करायचे. तर kg आता इथं किती आहे 3/2 म्हणजे 1.5 आणि हा किती झाला 2 म्हणजे 3.5 प्लस हा झाला 5.5. ठीक आहे. तर kg मीटर टू द पॉवर 5.5 असं लिहिलं तरी चालतंय आणि डिवाइड बाय सेकंड स्क्वेअर. ऑप्शन वर पण डिपेंड करते या गोष्टी. ठीक आहे, काही लोड नका घेऊ, आपण सॉल्व करू पुढे जाऊ. तर नेक्स्ट पॉइंट काय येणार तर डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा तर a into b चा काय येणार m1 l चा पॉवर 5.5 आणि t चा पॉवर -2. बघा बरं असं काही ऑप्शन आहे का सर? पाहत आहे. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये m1 t -2 तर मेजॉरिटी सर्वच आहेत. सर एकच ऑप्शन आहे बघा जे मॅच करू शकतं. कोणतं बेटा तर l टू द पॉवर 11/2. ठीक आहे. सर कस काय बाकीचे कस काय कॅन्सल केले तुम्ही सांगा बरं. 9/2 किती येते 4.5 म्हणून म्हणलं टेबल गरजेचे असतात. ठीक आहे. 7/2 3.5 5/2 2.5 आपल्याला किती पाहिजे 5.5 म्हणजे 11/2 10 पेक्षा जास्त व्हॅल्यू पाहिजे. जर तुम्ही 2 ने डिवाइड करताय कोणाला तर तिथं किंवा 2 ने याला मल्टिप्लाय करा तुम्हाला आन्सर भेटतं. एकदम सिंपल आहे हो. कॅल्क्युलेशन जेव्हा स्ट्रॉंग बनतं ना म्हणजे तुम्हाला टेबल्स एकदम पाठ असतात ना किंवा तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवता ना तेव्हा इझी असते टास्क. ठीक आहे. आता मी जेव्हा ऑप्शन पाहिले तेव्हा तुमच्यासारखं मी विचार केला किंवा मी घाबरलो. कसं मी बघितलं ह्या इथं एक पण ऑप्शन मॅच होत नाही होते. का बरं असं झालं मी सांगतो. कारण 7/2 बघितलं मी, त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये मला 1/2 दिसले. 1/2 म्हणजे काय 0.5 7/2 म्हणजे 3.5. ठीक आहे. नंतर खालचे दोन बघितले 5/2 9/2 इथं तर 5.5 म्हणजे 10 पेक्षा मोठी व्हॅल्यू असायला पाहिजे, दिसतच नाही. असं होतं 100%. ठीक आहे. तर आपल्याला आन्सर भेटलं. जाऊया आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. टाइम लागू जा डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे मी तुम्हाला आधीही बोललो की कॅल्क्युलेशन न्यूमेरिकल अप्रोच न्यूमेरिकल सॉल्व करताना मेथड्स हे सर्व तुम्हाला शिकवलं जाईल. इथे 22 नंबरचा क्वेश्चन. If force F, acceleration A and time T. हे परत आले बघा या टाइपचे क्वेश्चन. F कोण आहे फोर्स आहे. फोर्सचं युनिट kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट ए कोण आहे ऍक्सेलरेशन. आता ते ऑप्शन मध्ये कॅपिटल ए म्हणलंय. ठीक आहे. आपण त्याला कॅपिटल ए च लिहू. ऍक्सेलरेशन युनिट काय येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके फाईन. काय म्हणतात टी कोण आहे तर टाइम. टाइमचं युनिट काय येणार सर सेकंड. सर टेन्शन नाही तेवढं. पुढे काय म्हणते आर टेकन ऍज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फोर्स ऍक्सेलरेशन आणि टाइम. फोर्स ऍक्सेलरेशन आणि टाइम यांना ऍज अ फंडामेंटल क्वांटिटी असून केलं. पुढे विचारते काय बघू तर विचारते द डायमेन्शन ऑफ लेंथ ऑन दिस सिस्टम ऑफ युनिट. ठीक आहे. लेंथचं आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे याच्यानुसार. बरोबर. तुम्ही म्हणताल सर लेंथचं किती सोपं आहे सर. लेंथ युनिट मीटर डायमेन्शनल फॉर्म्युला L1. बरोबर. असं नाही आपल्याला त्यांना विचारले डायमेन्शनल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ MLT नका काढू, इन टर्म्स ऑफ FAT करा. F फोर्स, A acceleration, T टाइम. आता मी माझा दिमाग चालवायला चालू केला.
ठीक आहे, चला 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 विचार करा. मी म्हणलं की आपल्याला लेंथ मध्ये पाहिजे कोण? मीटर. ठीक आहे, मीटर कोणाकोणाकडे आहे? फोर्स कडे पण आहे आणि ऍक्सेलरेशन कडे पण आहे. मग प्रश्न आला की फोर्सला घेऊ का ऍक्सेलरेशनला घेऊ? मी जर फोर्सला घेतलं तर केजी सोबत येणार. नंतर केजी ला कॅन्सल आउट करण्यासाठी याच्याकडे पण केजी नाही, याच्याकडे पण केजी नाही. म्हणजे मी सरळ सरळ फोर्सला घेण्याची आयडिया ड्रॉप केली. म्हणजे फोर्स नाहीच आहे. म्हणजे लेंथ फोर्सवर डिपेंडच नाही करणार. का बरं नाही करणार? कारण तिथं केजी येतोय आणि केजी बरं ठीक आहे, तिथं मीटर आहे बरोबर. मीटर आहे म्हणून जर मी फोर्सला घेतलं तर केजी सोबत येतोय ना. पण केजीला कॅन्सल कसं करू? ओनली केजीचा पॉवर 0 करता येईल का? नाही. मीटरचा पॉवर 1 करता येईल का? नाही करता येत तसं. ठीक आहे, मला सरळ सरळ फोर्सचा पॉवर जर 1 घेतला तर केजीचा पॉवर 1, मीटरचा पॉवर 1, सेकंडचा पॉवर 2 असं बाय डिफॉल्ट येणार. परंतु मला केजी घ्यायचंच नाही कारण लेंथ केजीवर डिपेंडच नाही करत. त्यामुळे ड्रॉप आउट केला आयडिया. लेंथच्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये एफ चा पॉवर राहील 0. बरं ठीक आहे, बघा एफ चा पॉवर 0 राहणारे ऑप्शन किती येतं? किती येतं? एकच आहे. ठीक आहे, संपला डायग्राम संपला. म्हणजे इथं आलं a इंटू टी स्क्वेअर. विषय क्लोज. आता तुम्ही म्हणता सॉल्व्ह करून दाखवा बरं याला असं. तर a चं युनिट काय तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, टाइमचे युनिट काय बरं? सेकंड. त्याचा स्क्वेअर केला म्हणजे सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर कॅन्सल. फायनल आलं मीटर. मीटर हे लेंथचं युनिट आहे. बघ छान आहे ना क्वेश्चन. हा जरी सोपा असला तरी छान आहे. म्हणजे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. तुम्ही म्हणता सॉल्व्ह करायचं म्हणजे काय? तर जनरली आपण डायमेन्शनल अनालिसिस कसं सॉल्व्ह करतो? f टू द पॉवर a टू द पॉवर b t टू द पॉवर c डायमेन्शन पुट करा, सॉल्व्ह करा. हे करत नाही बसायचं. युनिट बघायचं आधी. चौघांचे युनिट बघा. याला कोणाची गरज आहे? मीटरची. मीटर दोघांकडे आहे. मग कोणाला घेऊ? ए ला का एफ ला? एफ ला घेतलं तर केजी फुकट मध्ये सोबत येतोय. आणि फुकट मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला उडवायचे. पण उडवण्यासाठी दुसऱ्या कोणाकडेच केजी नाही. त्यामुळे आपण त्याला अवॉइड केलं. ठीक आहे, फोर्सला डायरेक्ट 0 कन्सिडर करून आपण क्वेश्चन संपवला. तर नेक्स्ट जाऊया आता क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. The position x of a particle at a time t is given by. x म्हणजे पोझिशन आहे, म्हणजे सरळ सरळ म्हणा डिस्टन्स आहे, युनिट आलं मीटर. t ला त्यांनी काय म्हणलंय? टाइम म्हणलंय, त्याचं युनिट आलं सेकंड. ठीक आहे, इक्वेशन दिलं आपल्याला x इज इक्वल टू इक्वेशन आहे v नॉट बाय a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस e टू द पॉवर मायनस at e टू द पॉवर मायनस 80 असं इक्वेशन आहे बघा. हो बरोबर आहे. नंतर काय म्हणतात? वेअर v नॉट इज अ कॉन्स्टंट अँड a इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, काही अडचण नाही. द डायमेन्शन्स ऑफ v नॉट अँड a आर. v नॉट आणि a चं डायमेन्शन काढायचे. टाइम t चं माहिती आहे. आता प्रश्न आला सर तुम्ही जसं बोलले तसं मी सबट्रॅक्शन जिथं आहे आधी तिथं आलो. तिथं आल्यानंतर मी पाहिलं की सबट्रॅक्शन मध्ये ज्यांचं सबट्रॅक्शन करताय त्यांचं युनिट सेम असतं. सर 1 तर नंबर आहे ना, यानंतर युनिटच नसणार आहे. बरोबर बोलले तुम्ही. म्हणजे याला पण युनिट नाही. ठीक आहे, ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे किंवा लॉगॅरिथमिक टर्म आहे. बरोबर. मग e टू द पॉवर, आता यालाच युनिट नाही म्हणल्यानंतर याच्या पॉवरला युनिट असेल का? नाही. जनरली पॉवरला युनिट नसतात. जनरली म्हणजे काय? 100% पॉवरला युनिट नसतात. मग a इंटू टी जनरली e टू द पॉवर मायनस अल्फा टी. अल्फा नाही तर तिथं आहे 80. हेच डायमेन्शन लेस असेल. का बरं? सबट्रॅक्शन बघा नंबर मधून करताय. मग त्याचा पॉवर पण डायमेन्शन लेसच. म्हणजे 80 इज इक्वल टू डायमेन्शन लेस. ठीक आहे, जसं आपण करतो ना साइन ओमेगा टी आहे तर टोटल साइन वाली टर्म डायमेन्शन लेस आहे. त्यातल्या त्यात ओमेगा टी ती पण डायमेन्शन लेस आहे. तसंच इथं ई डायमेन्शन लेस आहे, मग त्याचा पॉवर पण डायमेन्शन लेस. तर a इज इक्वल टू येणार 1 बाय टी.
1/t म्हणजे युनिट काय आलं 1/सेकंड. 1/सेकंड म्हणजे काय आलं तर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचे तर t⁻⁻1 हे आले एक आन्सर. ऑप्शन मध्ये बघितलं आपल्याला काय विचारले डायमेन्शन विचारले t⁻⁻1 वाले किती युनिट हे t⁻⁻1 असणारे किती ऑप्शन आहेत तर 2 ऑप्शन आहेत. आता प्रश्न आला मला की v0 चं काढायचे तर x इक्वेशन मध्ये मी एंटर केलं v0/a या साइडची तर टर्म डायमेन्शनलेस आहे मग v0 काय आलं x * e. मी हे अननेसेसरी सॉल्व करतोय बरं का सध्या का बरं कारण x तुम्हाला ऑलरेडी माहित आहे a तुम्हाला माहित आहे डायरेक्ट आपण सांगू शकतो पण तरी पण जे मुलं फर्स्ट टाइम बघतायत तर त्यांच्यासाठी आपण हेल्प करतोय. तर v0 चे युनिट x चे येणार मीटर a चं काय आहे 1 टाइम असल्यामुळे 1/सेकंड. ठीक आहे मीटर पर सेकंड v0 मीटर पर सेकंड डायमेन्शनल फॉर्म्युला L1 t-1. पाहू शकता तुम्ही की कोणता ऑप्शन 100% मॅच करू शकतं. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. असेच सुंदर सुंदर क्वेश्चन पाहण्यासाठी सॉल्व करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करत जा, शेअर करत जा. जे फ्रेंड्स गरजेचे आहेत म्हणजे असं म्हणा की गरजेचे नाही फ्रेंड्स गरजेचे नाही तर ज्या फ्रेंड्सला गरज आहे की या टाइपच्या लेक्चरची त्यांना सजेशन द्या की हे बघ असं असं अतुल सरांचे लेक्चर बघ तुला न्यूमेरिकल मध्ये कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे 100% तर गॅरंटी कोणी नाही देऊ शकत परंतु 95% तर कॉन्फिडन्स वाढणारच. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 24 सुंदर क्वेश्चन आहे बघा तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे इफ x and a stands for distance. ओके फाइन. सुरुवातीला दिलं x a हे दोघं कोण आहे तर डिस्टन्स म्हणल्यानंतर या दोघांचे युनिट येणार मीटर. सेम याच कॅटेगरीचा नीट 2025 ला क्वेश्चन आला होता आणि त्या क्वेश्चन मध्ये थोडा नियर अबाउट सेम होता आणि त्याला सॉल्व करण्याची मेथड सेम होती डायमेन्शन बॅलन्स करणे. डायमेन्शन बॅलन्स करून आपण सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे बरं हे एक्झाम झाल्यानंतर सांगणं सोपं आहे. एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व केला त्यांच्या मनस्थितीचा विचार जर केला तर ते सॉल्व करणं टफ होतं. ठीक आहे काय म्हणतोय बघा क्वेश्चन आपला की क्वेश्चन बोलतोय इफ x and a stands for a distance then for what value of n is the given equation dimensionally correct. Okay the equation is equation पण दिलेले इंटिग्रेशन नागिंडास dx divided by under root मध्ये a square minus x to the power n. ते n बद्दल प्रश्न विचारलेला आहे आपल्याला इज इक्वल टू साइन इनवर्स x बाय a. ठीक बघा तुम्ही ऑब्झर्व करा प्रॉपरली x आणि a कोण आहे डिस्टन्स युनिट मीटर. मीटर मीटर कॅन्सल म्हणजे साइनच्या ब्रॅकेट मध्ये डायमेन्शनलेस. म्हणजे तुम्ही जर या साइडला बघितलं तर टोटल इक्वेशनच्या जर राईट साइडला बघितलं तर डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे m0 l0 t0. म्हणजे हे जे सिम्बॉल दिसत आहे काय सांगतं LHS RHS म्हणजे या साइडला पण डायमेन्शनलेसच असायला पाहिजे. मग आपण म्हणलं वरती कोण आहे dx म्हणजे चेंज इन डिस्टन्स स्मॉल चेंज इन डिस्टन्स. मग चेंज इन डिस्टन्स आणि डिस्टन्स युनिट काय राहतं सेमच राहतं मीटर डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x टू द पॉवर n. मग आता डिनॉमिनेटरला जर मला टर्म जी दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त जर मीटर आलं टोटल सॉल्व करून तर मीटर मीटर कॅन्सल m0 l0 t0 बॅलन्स होतं. म्हणजे याचा अर्थ काय की मला इथं स्क्वेअर रूट मध्ये युनिट आलं पाहिजे मीटर. ऑलरेडी तुम्ही बघू शकता खरं तर खूप सोपं आहे एवढी गरज नव्हती. कशी गरज नव्हती तर डायरेक्ट सबट्रॅक्शन कडे. सबट्रॅक्शन तुम्ही कोणाचं करताय तर a स्क्वेअर आणि x टू द पॉवर n. तर ज्यांचं सबट्रॅक्शन करताय त्यांचं युनिट सेम असतं. मग सांगा बरं हे a स्क्वेअर जो आहे तो आहे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर केला त्याचं युनिट आहे मीटर. मीटर स्क्वेअर इज इक्वल टू x टू द पॉवर n. x कोण आहे x पण डिस्टन्सच आहे. मग सांगा मीटर स्क्वेअर इज इक्वल टू मीटर टू द पॉवर n. तर सांगा n इज इक्वल टू काय यायला पाहिजे 2 यायला पाहिजे.
ठीक आहे. ती म्हणतात सर ह्या मेथडनं का जात होते? अरे थोडस मजा आली पाहिजे ना. ठीक आहे, क्वेश्चन दिला, सॉल्व्ह केला, आन्सर काढलं, याच्यात काय अर्थ आहे? थोडं डिस्कशन, थोडं इन्व्हॉल्वमेंट गरज असते. मग आपण काय म्हणलं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक्स टू द पॉवर एन याचं युनिट मीटर स्क्वेअर आलं पाहिजे. कोणाचं? तर रूट मधल्या कार्यकर्त्यांचं. म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू यांचं युनिट काय आलं पाहिजे? मीटर आलं पाहिजे. ठीक आहे. किंवा तुम्ही जर स्क्वेअर रूट नाही घेतला तर हे जे स्क्वेअर रूट मधली टर्म आहे यांचं युनिट मीटर स्क्वेअर आलं पाहिजे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू मीटर स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू मीटर स्क्वेअर, एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू मीटर स्क्वेअर. आपल्याला आन्सर भेटून जातं. टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे एका क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मल्टिपल मेथड ह्या आपल्यापाशी आहेत. तुम्हाला फास्ट जायचे क्वेश्चन सॉल्व्ह करत किंवा तुम्हाला डिटेल मध्ये जायचे, या दोन्ही मेथड आपल्याकडे आहेत. टेन्शन घ्यायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 25 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 25 काय बघा, तर द टाइम डिपेंडन्स, ठीक आहे, आधी रफ करू. द टाइम डिपेंडन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी P इज गिवन बाय, ठीक आहे. क्वेश्चन नंबर किती रे बाबा? 25. P चं एक इक्वेशन दिलेलं. काय इक्वेशन? P नॉट e टू द पॉवर मायनस अल्फा टी स्क्वेअर. तुम्हाला ऑलरेडी बोललोय बघा, e जो आहे तो e बरोबर, तर तो आपल्याला फायनल आन्सर जो आहे तो फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू सांगतो. जसे की sin 30 1/2, ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. तर यांचा वापर आपण कशासाठी करतो? कॅल्क्युलेशन साठी. मॅथमॅटिकल टूल्स आहेत हे. त्यामुळे यांचा आन्सर काय राहतं? तर यांचा आन्सर सरळ सरळ डायमेन्शनलेस असतं आन्सर. ठीक आहे. तर आता याच्या खाली मी लिहिलं ही कोण आहे? टोटल टर्म डायमेन्शनलेस ही ई बरं का. मी पी नॉट बद्दल काहीच बोललो नाही. हा म्हणजे नेक्स्ट टर्म काय म्हणजे वेअर अल्फा इज कॉन्स्टंट, टी इज अ टाइम. टी बद्दल बोललोय. टी कोण आहे? तर टी आहे टाइम. ठीक आहे. मग प्रश्न काय? देन द कॉन्स्टंट अल्फा इज म्हणते. ठीक आहे. मग जो अल्फा आहे तर त्याचं युनिट किंवा डायमेन्शन काय असेल ते ऑप्शन वरून तुमचं तुम्ही ठरवा असं बोललं. मग आपण म्हणलं चला अल्फा टी स्क्वेअर ही पूर्ण टर्म डायमेन्शनलेस आहे, तर अल्फा टी स्क्वेअर पण डायमेन्शनलेसच राहणार. ठीक आहे. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय आलं? तर 1/t स्क्वेअर. ठीक आहे. 1/t स्क्वेअर. टी तरी टाइम म्हणले ना, म्हणजे युनिट येणार 1/सेकंड स्क्वेअर. जर डायमेन्शन फॉर्म्युला विचारलं तर टी पॉवर -2 डायरेक्ट म्हणू शकता. मग सांगा ऑप्शन मध्ये कोणतं मॅच करतंय की डायमेन्शन ऑफ टी पॉवर +2 का टी पॉवर -2? टी पॉवर -2. दिसायला क्वेश्चन विचित्र आहे, परंतु त्याचं सोल्युशन मध्ये तेवढा काही दम नाही. चलो क्वेश्चन नंबर 26 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 26 सॉल्व करू आणि मे बी आपण आजचं लेक्चर इथे थांबवण्याचा प्रयत्न करू. पर लेक्चर आपण 13 to 15 क्वेश्चन सॉल्व करत आहोत. म्हणजे छान स्पीड आहे, खराब नाहीये. लिहिणं, एक्सप्लेन करणं, त्यामध्ये आणखी काही मेथडॉलॉजी आहे का ते वापर करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे टाइम लागतो. द फ्रिक्वेन्सी एफ, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सीचा आता युनिट तुम्हाला पाठ झाला असेल, 3 वेळेस यूज झाले आता. द फ्रिक्वेन्सी एफ ऑफ व्हायब्रेशन ऑफ मास एम. कोणाचं व्हायब्रेशन काय कंडिशन काही देणे घेणं नाही. क्वांटिटीला काय म्हणतात हे तेवढं समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. द फ्रिक्वेन्सी एफ ऑफ व्हायब्रेशन ऑफ मास एम सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग ऑफ अ स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, हा नवीन कार्यकर्ता आला बरं का, स्प्रिंग कॉन्स्टंट. मग स्प्रिंग कॉन्स्टंट काय आहे? तर स्प्रिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला येतो फोर्स बाय चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ, ठीक आहे. इलॉंगेशन म्हणतो, फोर्स बाय इलॉंगेशन आपण म्हणतो. इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ. फोर्सचे युनिट असतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. लेंथ किंवा चेंज इन लेंथचे युनिट असतं मीटर. मीटर मीटर कॅन्सल, तर स्प्रिंग कॉन्स्टंटचे युनिट आलं केजी पर सेकंड स्क्वेअर. आता स्प्रिंग कॉन्स्टंट आणि सरफेस टेन्शन या दोघांचे युनिट सेम असतात बघा, केजी पर सेकंड स्क्वेअर. जस्ट सांगितलं.
पुढे काय म्हणतोय क्वेश्चन मध्ये की गिवन बाय म्हणजे f चं आपल्याला इक्वेशन दिलं फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू c m टू द पॉवर x k टू द पॉवर y. ठीक, where c is a dimensionless constant म्हणजे याचा काही संबंध नाही. The values of x and y are respectively. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. आता इक्वेशन मध्ये f इज इक्वल टू m टू द पॉवर काय x आणि k टू द पॉवर कोण आहे y. बघ प्रश्न एकदम सिंपल आहे, लॉजिक एकदम सिंपल आहे. c डायमेन्शनलेस आहे त्याला काढून टाकलं. f फ्रिक्वेन्सी मी याला सॉल्व्ह करू शकतो बरं का, डायमेन्शन पुट करा, डायमेन्शन एनालिसिस ला सॉल्व्ह करा, पण तुम्ही तिकडे नाही जाणार. या फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे तर 1/सेकंद. तर मला राईट साइडच्या दोघांनी मिळून, बरोबर, राईट साइडला जे दोघं आहेत ना त्या दोघांनी मिळून मला 1/सेकंद आणून द्या. काहीही करा तुम्ही. मग आपण म्हणलं चल 1/सेकंद. दुसरा जो कार्यकर्ता हा m जो आहे तो आहे मासचं युनिट आहे केजी. याच्या पैसे तर सेकंद नाहीच आहे. मग प्रश्न काय आला, सेकंद कोणाकडे आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट कडे आहे का, हो आहे, पण तो 1/, काय 1/. आपल्याला काय करायचे 1/च ठेवायचे. ठीक आहे, इथं बघा फ्रिक्वेन्सी 1/सेकंद आहे ना, ठीक आहे, तर हे पण आपल्याला 1/सेकंदच ठेवायचे, पण इथं स्क्वेअर आहे ना. म्हणून मी काय करणार, k च्या फॉर्म्युल्यामध्ये k चा जो स्प्रिंग कॉन्स्टंटचा युनिट आहे त्याच्यामध्ये kg पर सेकंड स्क्वेअर आहे, परंतु मला पर मध्ये ओन्ली सेकंड पाहिजे, सेकंड स्क्वेअर नाही पाहिजे. तर मी इथं y ची व्हॅल्यू ठेवेन हाफ. y ची व्हॅल्यू काय ठेवेन हाफ. आता हाफ केल्यामुळे सेकंडचा पॉवर 2 त्याचा पॉवर हाफ म्हणले की सेकंद राहील. पण अडचण काय झाली, kg चा पॉवर हाफ झाला. आता kg ला मी ओढवू कसं, kg कोणाकडे आहे, मासकडे आहे, पण मासकडे kg न्यूमरेटरलाच येते. ठीक आहे, इथं न्यूमरेटरलाच आहे. आता दोन्ही टर्म न्यूमरेटरला असल्यावर कॅन्सल होतील का, नाही होणार. मग इथं जे युनिट आहे kg त्याचा पॉवर जो आहे x त्याला करावं लागेल -हाफ. आता तुम्ही सॉल्व्ह करा ह्याला, बघा काय येते kg टू द पॉवर -हाफ. ठीक आहे, इनटू इथं kg टू द पॉवर हाफ. ठीक आहे, डिवाइडेड बाय सेकंडचा स्क्वेअर टू द पॉवर हाफ म्हणजे सेकंड पॉवर 1. हे kg कॅन्सल. लेफ्ट हँड साइडला कोण आहे 1/सेकंड, राइट हँड साइडला कोण आहे 1/सेकंड. दिस इज द बेस्ट वे टू सॉल्व दिस टाइप ऑफ अ क्वेश्चन विदिन मिनिट. विदिन मिनिट का बरं म्हणलं, विदिन सेकंद नाही म्हणलं का बरं, कारण सेकंद मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होत नसतो, वाचण्यामध्येच सेकंद जातात नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सुंदर सुंदर क्वेश्चन आज पाहिले. टोटल 13 क्वेश्चन आज सॉल्व्ह केले, 13 काल केले, 26 क्वेश्चन जर 2 आवर्स मध्ये आपण कंप्लीट करत आहे, लेस दॅन 2 आवर्स, तर खूप छान स्पीड आहे. तुम्ही प्रॉपरली ईच अँड एव्हरी न्यूमेरिकल करा, तुम्हाला खूप मॉडिफिकेशन तुमच्यामध्ये बघायला भेटतील. अशाच सुंदर सुंदर न्यूमेरिकल साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.